गुड आफ्टरनून गाईज, वेलकम टू माय व्लॉग. तर आज वर्किंग डे आहे, बट स्टील आम्ही एका ठिकाणी चाललो आहे दर्शन करण्यासाठी. ते आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंग. तर आमचा असा अचानक स्पॉन्टेनियस प्लॅन ठरला आहे. सो मी आणि आमचे डॉक्टर साहेब दोघंच वर्किंग डेला काम धंदा सोडून दर्शन करायला निघालोय. सो जस्ट आत्ताच आम्हाला कळालं की मंदिर मे बी 11ला बंद होतं, बट स्टील आम्ही चाललोय तिकडे. सो लेट सी, तिकडे जाऊन बघतो जर क्लोज वगैरे आहे की काय काय बाकीच्या सर्व गोष्टी. तर या व्लॉगमध्ये तुम्हाला मी मंदिराचं तिथलं पर्यटन स्थळ व तिथले सिनेमॅटिक जे फुटेजेस आहेत ते मी या रीलमध्ये तुम्हाला, सॉरी रील नो, व्लॉग, तर या व्लॉगमध्ये दाखवायचा प्रयत्न करेल जेवढं पॉसिबल होतं तेवढं कॅप्चर करून. तर स्टे ट्यून फॉर द कंटेंट ऑफ दिस व्लॉग. बाय. काय सांगू. मी पहिल्यांदा येतो ना, मला आता सांग कसं काय काय शूट करायचंय काय. अच्छा, तुला आता छोट्या छोट्या गोष्टी शूट कर, म्हणजे जेणेकरून एखादा आजोबा चालले शेतात काहीतरी काम करतायत, परत जे काही डोंगरचा व्ह्यू आहे ज्याच्यात क्लाउड वगैरे दिसतं, असे जे सिनेमॅटिक तुला चांगलं वाटतं बघण्यासाठी ते कॅप्चर करायचं. असं एक पर्टिक्युलर गोष्टच कॅप्चर करायची, जे तुझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूला जे चांगलं वाटतं ते कॅप्चर करायचं. आपला पॉईंट ऑफ व्ह्यू लोकांना दाखवायला आपण. बर, हा ब्लॉगचा उद्देश आहे. ब्लॉगचा उद्देश म्हणजे आपल्या मेमरीज ठेवणं असतं ऍक्च्युली. जेव्हा म्हातारपणात बघणार ना मी माझ्याच ब्लॉग, काय काय करत होतो मी. त्याच्यासाठी सगळं चालू आहे गडबड. तर तुम्ही मित्रांनो, तर फायनल पोहोचलो आता. गावात आहे. तर आता मंदिराच्या तिथे जाऊन आलो. पार्किंग फुल होतं, मग म्हटलं तिथे थांबण्यापेक्षा इकडे एक आहे शिवतारा, आम्हाला भेटलं एक स्टे. मग स्टेचे तिथे थांबलो आता. सो इकडचे तुम्हाला आता खूप पाऊस चालू आहे इकडे. तुम्ही पाऊस तर दिसत असेलच, तर मी तुम्हाला ते भाताची शेती वगैरे इकडचं दाखवतो. इकडचा व्ह्यू फार छान आहे. सो हे बघा कसा आहे व्ह्यू. एकदम पाऊस आली, ही भाताची शेती आणि पाऊस चालू आहे, कंटिन्यू पाऊस चालू आहे. आणि आम्ही आलो इथे जस्ट आता मॅगी खायला. सनलाईट हॉटेलमध्ये मॅगी वगैरे खाईल. तिथे आमचे डॉक्टर साहेब बसलेत खात काहीतरी. सो आता मॅगी वगैरे खाईल. मग आज आमचा इथे स्टे आहे. सो सकाळी अर्ली मॉर्निंग आम्ही जाईल मग दर्शन करायला. सो आता मॅगी वगैरे चहा वगैरे पिऊन मग थोडा आराम करेन, कारण वर्किंग डे. सो वर्क फ्रॉम शिवतारा हॉटेल मधून चालू आहे. सो स्टे ट्यून फॉर टुमॉरोज कंटेंट ऑफ दिस व्लॉग. सो बाय. अरे बनवू दे कच्ची आहे. डॉक्टर साहेबांना खूप आवडतं दिसतं डाळ मसाला मॅगी. मसाला मॅगी. तर तुम्ही मॅगीचा हा सिनेमॅटिक बघा. पाणी पाऊस भरपूर तर आमचा फायनली आता डिनर टाईम चालू झाला. हे बघा डिनर घरगुतीच खानावं आम्ही डिनर करतो. यानंतर डॉक्टर साहेब एकदम वरून टेस्टी एकदम जेवण. हे बघा बटाट्याची भाजी, वरण भात, चपाती आणि म्हणजे भाजी
शेवभाजी काय मटर. असा आहे मेनू आमचा आजचा. घरगुती जेवण बघू शकतो, छान असतं जेवण करतो. बाय मित्रांनो. मित्र दिसत नाहीये तुम्हाला, पण वाजलेत पहाटेचे 5. आम्ही चाललो आता भीमाशंकरच्या मंदिराकडे, कारण की सकाळी सकाळी खूप गर्दी असते असं मी नसते असं ऐकलं होतं. बट मी आता रोडवर पाहतो तर फार गर्दी आहे लोकांची. तर आम्ही आता दर्शन करायला चाललोय. आम्ही मंदिराचे थोडं एक 10-15 किलोमीटर खाली होतो गावात एका स्टेसाठी. सो आता मंदिराकडे चाललोय, मग तिकडचं दर्शन वगैरेचं बघतो. सो तिकडचे काय जे अर्ली मॉर्निंगचे जे आहेत सिनेमॅटिक्स व्हिडिओ वगैरे काय भेटले तर कॉन्टेंट तर मी टाकतो या व्लॉगमध्ये. सो आता निघालोय मी, पोचले 10-15 मिनिटात. पूर्ण घाट आहे आणि काहीच दिसत नाही, खूप फॉग आहे रस्त्यावरती, गाड्या फार आहेत, पाऊस चालू आहे कंटिन्यू, काहीच दिसत नाही समोरचं. बट स्टील ट्राय करतोय ब्लॉगचा. सो लेट सी कसं येतं तो ब्लॉग. सो सी यू बाय. काहीच दिसत नाही, कॅमेऱ्यात पण कॅप्चर होत नाहीये. फार गर्दी आहे. आम्ही आलोय पार्किंग 2ला, गाडी वगैरे पार्क केली आहे. सो आता 1-2 किलोमीटरचा आहे इथून रोड चालत. तो आता मला दिसतं काय बघा, दीपा वगैरे पार्किंग फुल आहे, इकडे लोक थांबलेत सगळे, फुल धुक आहे, काही दिसत नाही. कॅमेरा जेवढं क्लिअर दिसत नाही, बस खूप धुक आणि इकडे क्लाउड. इकडून असा रस्ता आहे जाण्यासाठी, अशी गेट्स वगैरे बाकी तो आम्ही निघालो. असा रस्ता आहे पूर्ण, दिसतंय रस्ता. चालू आता ट्रेक कर बघत होतो थोडं. रस्ता फार गर्दी, सगळे लोक ट्रेक करत चालले. 2-2.5 किलोमीटर इथून पार्किंग पासून डिस्टन्स आहे मंदिरापर्यंत. तर आम्ही चाललोय चालत मस्त. आणि टाइम झाला आता एक्झॅक्टली 5:45 आणि काहीच दिसत नाही रस्त्यावर. तुम्ही बघा 5:45 पूर्ण अंधार आणि धुकच होतो. त्या लाईट मध्ये बघा रिफ्लेक्शन, काहीच दिसत नाही. पोचतोय मेन मंदिराच्या कमानीपाशी. हे बघा दिसते का नाही आय डोंट नो, सगळं धुकच आहे इकडे. ही मेन मंदिराची कमान आहे समोर जी दिसते, अशी एंट्री आहे. तिकडे चप्पल ठेवायचं वगैरे स्टँड सगळं. हे बघा इकडे चप्पल ठेवायची स्टँड वगैरे, इथून एंट्री. मंदिर भावाचा फोटो घेतला. भाई ऑन ध्यानम. हे बघा मित्रांनो, मंदिराचा कळस.
हाय गाईज, जस्ट दर्शन झालं आमचं. एक 2-2.5 तास लागले लाईनमध्ये. सो इतका पाऊस चालू इकडे, कंटिन्यू पाऊस चालू आहे. तुम्हाला मागे हे बघा, फॉगच फॉग आहे. आता दर्शन झाले. अभिषेकचे पावती वगैरे विनयने फाडले. सो ते कॉमनमध्ये अभिषेक करताना प्रसाद तुम्हाला पाठवून देतात. तर अभिषेकचे टाईप्स असे 51 रुपये, 351 रुपये, 551 रुपये. सो त्याने अभिषेकचं ते केलं आहे. सर 8 दिवसाच्या त्याचा प्रसाद वगैरे येतो. सो दर्शन वगैरे छान झालं आमचं. आता स्वतः आम्ही बाहेर निघणार आहे. तर जे मंदिराचे फुटेजेस आहेत वगैरे सगळ्या जेवढं काय भेटले मला ते टाकून देईल मी याच्यात. बट एक्सपिरियन्स खूप छान होता. आणि आय गेस हे 12 ज्योतिर्लिंगामधले एक असं ज्योतिर्लिंग आहे जे स्पर्श दर्शन करून होतं. म्हणजे आपण महादेवांना स्पर्श करू शकतो इथे दर्शन करताना. तर ते स्पर्श दर्शन दर्शन होतं इथं बेसिकली. आय गेस बाकीच्या कोणत्याच ज्योतिर्लिंगाला होत नाही. सो खूप छान एक्सपिरियन्स होता. चांगलं दर्शन झालं. खूप पाऊस चालू आहे, कंटिन्यू पाऊस चालू आहे. कालपासून पाऊस चालू आहे. सो आता आम्ही निघणार आहे. झालं आहे आमचं ऑलमोस्ट दर्शन आता सगळं. आम्ही आता चाललो आहे पार्किंगकडे. तर हाय गाईज, ही मंदिराची मेन कमान आहे. इथून तुम्हाला दर्शन रांग लागू शकते. म्हणजे इथून तुम्हाला मुखदर्शनही करू शकता आणि स्पर्शदर्शनही करू शकता. इथून त्या कॉर्नर लेफ्ट साईडचं जो कॉर्नर आहे तिथून तुम्हाला ते 2 रांगा मिळून जातील. तर हे मेन एंट्रन्स आहे मंदिरासाठी जाण्यासाठी. दर्शन करू. ह्या पॅक चहा प्यायला मित्रांनो. चहा पितो थोडं, सकाळपासून काय खाल्लेलं नाही. दर्शन झाले आता. सो आता परतीच्या मार्गावर म्हटलं चहा प्यावं. मग आहे जिकडे दर्शनाला जातं त्याच किवचं थोडा इकडे आहे. चहा पितो पण तरी अमृत तुल्य आहे. श्री स्वामी छान आहे. येऊ शकतो. डॉक्टर साहेब, कसं वाटतं तुम्हाला दर्शन करून? कसं झालं दर्शन तुमचं? सकाळी सकाळी एकदम पहाटेचं दर्शन झालेलं आहे. खूप छान वाटत आहे. चांगला एक्सपिरियन्स होता ना? मस्त एक्सपिरियन्स होता. झालं, संपलं. अजून काय थोडं लोकांना सांगायचं आहे, असं करा तसं करा. काय नाही, या दर्शन घ्यायला या. पावसाळ्यातच या, वेगळा एक्सपिरियन्स राहील थोडा. आणि शुद्ध हवा भेटेल तुम्हाला. शुद्ध हवा भेटेल. हे पर्सनल वर आहे. पाऊस, ढग, फॉग सगळे एकत्रच झाले तर काहीच कळत नाही. विजिबिलिटी 15 मीटरच्या पुढं काहीच विजिबिलिटी नाही आहे. ओके डॉक्टर साहेब, धन्यवाद तुमच्या 2 शब्दाबद्दल. असे बोलून तुम्ही तुमच्या भाषण संपवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. झालं दर्शन. पाहिजे आम्ही आता बसमध्ये बसून पार्किंगकडे चाललो आहे. काही 20 रुपये घेतात पार्किंग तुला सोडायला. सो एस टी महामंडळाचीच आहे. एस टी महामंडळाच्या बसमध्ये पार्किंग टोल जातो. कारण विजिबिलिटी काहीच नाही आहे. चालत जायला पूर्ण 2-2.5 किलोमीटरचा रूट आहे. सो बसने चालू आहे बसमध्ये. एस टी महामंडळाची बस. येस. महामंडळाच्या आतमध्ये पण पाणी आहे बघा. 35 कंटिन्यू पाऊस.